एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे रामकथा. जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे. रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे. तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे. असे सुरस अविठ पवित्र गोड श्रीराम कथा. आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस. गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो. थोर संत ब्रह्मलीन प्रातस्मरणीय गुरुदेव स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात आणि म्हणून स्वामीच्या आणि गावकऱ्यांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न शताब्दी महोत्सव सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा घडवून आला. सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली 3 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गुरुबंधू मंडळी, महाराज मंडळी, वारकरी मंडळी या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेले सीता स्वयंवर. आज नियोजित वेळेत आपणाला केवट कथेपर्यंत पोचायचं आहे. रामचंद्र प्रभू सोबत सीतामाईचा विवाह संपन्न झाला. प्रभूच्या गळ्यामध्ये सीता मातेनं पुष्पमाला अर्पण केली. पण ज्यांच्यानी धनुष्य उचलल्या गेला नाही त्या सगळ्या अभिमानी राजाने आपापलं हत्यार हातात घेऊन मंडपात उभं राहून आरडावरडा सुरू केला. पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, श्री राम को पकड़ो. हम मरते बैठे हमारे सामने का अयोध्या का राजकुमार ले जाएगा जानकी को. मारो, पकड़ो, मारो, पकड़ो, मारो. जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने. उसी समय परशुराम जी का आगमन. प्रिय
मारो पकड़ो सीता को, लखन को पकड़ो, मर्द बैठे हैं। जिधर उधर शोर मचा दिया अभिमानी राजाओं ने। उसी समय परशुराम जी का आगमन। त्याच वेळेला परशुरामजी इथून दिसेल तुम्हाला बैलासारखे पुष्ट, खांदे, आरक्त नयन, विशाल भाल, पुराण प्रसिद्ध परशु, ज्याच्याकडे बघावं त्याला वाटतं आपलं मरण जवळ आलं, असे रागीट दृष्टी, 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करायची ताकद, असे परशुरामजी सोयर मंडपाच्या महाद्वारात आल्याबरोबर हत्यार हातात घेऊन हमला करायच्या तयारीत जेवढे राजे सज्ज झाले होते, परशुरामाला बघितलं हत्यार टाकू दे, लटलट लटलट कापू लागले। परशुरामजीच्या पुढे जाऊन आपल्या बापाच्या आजोबाच्या नावाचा उल्लेख करून साष्टांग दंडवत। मी अमुकाचा नातू अमुक माझ्या आजोबा, मी अमुकाचा मुलगा अमुक माझे वडील। तुम्ही चातुर्मास थांबला होता मौजपुरीला, जालन्याहून चिकू, सफरचंद, द्राक्ष मीच आणत होतो बाबा। उद्देश एकच, बाबांना मारू नये। आणि महाद्वारातून परशुरामजीने प्रचंड गर्दी बघितली, उभं राहून विचारलं, जनक या इतने देर क्यों? आपको पता नहीं 21 बार क्षत्रिय पृथ्वी कर परशुराम मैं दुनिया में जिंदा हूं, तो मेरी इजाजत लिए बिगड़ क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनक जी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, राम शांत, लक्ष्मण क्रोधायमान। आणि परशुरामजी सोयर मंडपाच्या मध्यभागी आले, धनुष्याचे 2 तुकडे बघितले। आता परशुरामजीचा क्रोध अनावर झाला। राजा जनकाचा हात धरून मागे पुढे मागे पुढे मागे पुढे ढकलू ढकलू राजा जनकाला परशुरामजी विचारतात, जनक धनुष किसने तोड़ा? जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से बिलक कर दो, वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को। कौन है धनुष भंग करने वाला? रामचंद्राने विचार केला की माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा म्हणणार नाही बापून तोडलं, त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे। स्वतः रामचंद्र पुढे आले अति नम्रतेनं, नाथ संबुद न बंद निहारा, वहू को एक दास तुम्हारा, धनुष भंग करने वाला आपका कोई सेवक होगा? बाबा सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता है, दुश्मनी का काम किया है, कौन है वो? आणि जेव्हा राम प्रभूला धमकावू लागले परशुरामजी, तेव्हा लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणाले, बाबा काय चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडून आणली नाही तुम्ही। म्हणजे माझा दादा राम केवढा शांतने, पांढऱ्या दाढीचं कुराडवाला केवढं रागेड, तिथं मी पाहिजे होतो बाबा, देता का परवानगी? आणि विश्वामित्राच्या लक्षात आलं इथं लक्ष्मणरावचंच काम आहे, कारण सांगितलं जाओ। जेव्हा लक्ष्मणजी परशुरामजीच्या पुढे आले, आगीमध्ये रॉकेल ओतावा असे पहिले शब्द लक्ष्मणजीच्या मुखातून निघाले। बहुत धनुष तोड़े हुए लड़काई, हमने तो बचपन में ऐसे कई कमटे तोड़ डाले बाबा। बचपन में, आता 15 वर्षाचा आहे आणि बचपन में म्हणतो। आणि कमठे ते जत्रेतून आणतात ना आजोबा लोक नातवाला खेळण्यासाठी बांबूचं, त्याला कमठा म्हणतात। अरे रावणानं हल्लं नाही, घेऊन जाण्याचं खाली तिकडे।
आणि ते लहान लेकर खेळायला सोडले ना मधल्या रस्त्यावर, तेवढे खाली घ्या. ते प्रत्येक आईला सांगा त्याची जबाबदारी. ते एक आलं की एक आलं होतं, मग 4 झाले, आता 5 झाले. तर पूर्ण त्याच्यानंच भरण. ते थोडंसं कडक वागा. थोडं इथं यायचं आहे का तुम्हाला सारखं? नाही ना. आता तो प्रसंग तुटून जातो. एकदा पाहते ना, तर मग ते खाली घ्या, त्याची काही गरज नाही. मला श्रोते पाहिजे फक्त, याची आवश्यकता नाही. लक्ष, आम्ही एकरूप झालेलो असतो पुन्हा 5 वाजेपर्यंत. काय झालं होतं? बहुत धनुष्य तोड़े वो लड़काई. आता पुन्हा कोणी विक्षेप करू नका कृपया. ऐसे तो बचपन में कई कमठे तोड़ डाले बाबा. कमठे ते बांबूचा आणता त्याला कमठा. अरे रावणानं हालत नाही त्याला लक्ष्मणजी कमठा म्हणतो परशुरामाच्या पुढे. ए राजा के बालक, मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है म्हणजे धनुष्य सामान्य लग रहा. धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्हीच कबूल करता बाबा. मग याला तोडणाराही सामान्य नसावा असं का नाही वाटत? कशाला वाद घालता? मग तर पुन्हा धावले. मारा जाएगा ये बेटा. रामचंद्र जी पुढे आले. जाने दो बाबा, जाने दो, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. दूध नहीं रे राघव, जहर भरा है. अरे तू इतना सीधा साधा है तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? पुन्हा लक्ष्मण जी म्हणतात बाबा उत्तर द्यायचा योग आहे, जाओ. बराबर है महाराज, मेरे भाई की मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं, लेकिन तुम्हारी मेरी प्रकृति जुलती मिलती है. मेरा भाई सीधा साधा, मैं टेढ़े स्वभाव वाला, लेकिन आप भी टेढ़े और मैं भी टेढ़े, तो क्या आपके साथ रहूं? पुन्हा धावले. लक्ष्मणजीचे निर्वाणीचे शब्द आहे. बाबा बस झालं आता. किती वेळा परशु घेऊन धावला तरी घाबरणार नाही आम्ही, तुमच्यासोबत युद्धही करणार नाही. हमारा भी एक नियम है. क्या? जिसके गला में जनवर, बाल पे चंदन, उसका रक्षण करने के लिए क्षत्रियों की संतान होती है, आक्रमण के लिए नहीं. और आपको लगता होगा कि बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो अभी भी समय गया नहीं बाबा जी. एक काम करो, क्या जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. आत्ता रामचंद्रजीला वाटलं पार लक्ष्मणरावनं कळस केला. प्रभुजी घाई घाई आले. जाने दो बाबा, गुनाहगार मैं हूं, जो कुछ ताड़ करना है मुझे करो बाबा, अपराधी मैं हूं बाबा, उसका कोई कसूर नहीं. बाबा म्हणता म्हणता रामचंद्र प्रभूने आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केलं आणि छाती उघडी पडली. आणि उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह जेव्हा परशुरामाने बघितलं, परशुरामच्या लक्षात आला अवतार झालेला आहे. तरी खात्री करण्यासाठी आता जो धनुष्य पुढे केलं, रामप्रभू पोहोचलं, खात्री पटली अवतार आहे. आतापर्यंत क्रोधायमान परशुरामजी सद्गदित झाले. कंठ दातून नेत्राला धारला, अंग रोमांचित, दोन्ही हात जोडले आणि दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचं स्तवन करते. जय रघुवंश बनज बलवान, जय रघुवंश बनज बलवान, जय सुर
कही जय 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 रघुकुल केतु, भृगुपती गये बनही तप हेतु. परशुरामजी निघून जातात. आता राजे जनकजी अति नम्रतेनं विश्वामित्रजीला म्हणाले, बाबा मेरे लिए क्या सेवा है. विश्वामित्र म्हणाले, राजा जरी काल सीता स्वयंवर झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा संपन्न करण्यासाठी आपण एक पत्र तयार करा. ते पत्र दूतांच्या करवी अयोध्येत पोच करा. महाराज दशरथजीला सन्मानित करून बोलवून घ्या, म्हणजे आपणाला विधिवत लग्न सोहळा संपन्न करता येईल. विश्वामित्रजींची इच्छा चारही मुलाचं लग्न व्हावं. याचं एक बारीक कारण लक्षात घ्या. विश्वामित्रजी जरी रागात बोलत होते दशरथजीला वाड्यात येऊन, पण आतून रडत होते. कारण राजा अर पूर्वी ताटातुटीची कामं केली रे बाबा, आता जोडाजोडीची कामं करण्यासाठी तुझा राम मदतीला दे. आणि म्हणून विश्वामित्रजीचा मुद्दा पटला. राजे जनकजी पत्र दूतांच्या जवळ दूत पत्र घेऊन अयोध्येला पोहोचले. आता अयोध्या डोळ्यापुढे आणा. राम लक्ष्मण विश्वामित्रा संवेद गेले त्या दिवसापासून अख्खी अयोध्या उदास, राजवाडा उदास. राजे दशरथ जेवायला बसायचे महालात. 56 भोग. पहिला घास हातात घेतला की राजाला त्या घासामध्ये 2 लेकरं दिसायचे, राम आणि लक्ष्मण. डोळे भरून यायचे. मैं महल में भोजन करता हूं लेकिन मेरे दोनों लाल जंगल में क्या खाते हो कि संघर्ष करने गए, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ होगा ना, अभी तक संदेशा भी नहीं आया है. घास ठेवून द्यायचे. ताट सारून तसेच न जेवता उठायचे. आज सकाळची वेळ. राजे दशरथ सिंहासनावर विराजमान. रामाची लक्ष्मणाची आठवण आली. डोळ्याला धारा लागल्या. योग असा की पत्र घेऊन दूत अयोध्येत दरबारात पोहोचले. त्यांनी वाकून नमस्कार केला. राजाने नमस्कार स्वीकारला आणि विचारलं, कहा के जे मिथिलापति जनक जी के सेवक है, किस कारण आए हो. राम भैया का पत्र लेकर. ज्याच्या आठवणीनं राजा रडला होता आणि राम भैया का पत्र म्हटल्यावर उडी टाकली राजानं. पत्र हिसकावून घेतलं, वाचलं नाही. पत्राला पुत्र समजून छातीला लावलं. हे बापाचं प्रेम. डोळ्याला धारा लागल्या. सही समय पर आए हो, बताओ कहा है मेरा राम, कहा लखन. पत्र पढो सरकार तो पूरा पता लगेगा. एवढ्यात योग आहे. भरतजी तिथे आले दरबारात आणि भरताने पाहिलं की आपला जन्मदाता बाप एक कागद छातीला लावून रडतो आहे. भरतजी विचारतायत, रो रहे पिताजी, क्या हुआ. तुम्हारे राम भैया का पत्र आया बेटा. मेरे भैया का. पत्र हिसकावून घेतलं डोंगरे महाराज. भरतानी वाचलं नाही. पत्र डोक्यावर ठेवलं आणि डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात आनंदानं नाचला. थोडं घरी जाऊन डोकं चालवा. ज्या सावत्र भावाचं प्रेम सावत्र भावाच्या पत्रावर एवढं आहे, जो पत्र डोक्यावर घेऊन नाचतो त्याचं भावावर केवढं असेल. शत्रुघ्न आला, त्याची तीच अवस्था झाली.
सगळ्या दरबार भरला. आता डोळापुढे चित्र आणा. पत्र कोणीच वाचलं नाही. राजा दशरथानं वाचलं नाही, भरतानं वाचलं नाही, शत्रुघ्नानं वाचलं नाही. पत्रात काय लिहिलं, चांगला संदेश की वाईट, कोणालाच माहिती नाही. फक्त बाप रडतो म्हणून दोघं पोरं रडतात, आणि तिघं बापलेक रडतात म्हणून दरबार रडतो. डोळ्यापुढे चित्र आणा. अख्खा दरबार रडत होता. एवढ्यात वसिष्ठ गुरुजी आले. त्यांना मान आहे, कुलगुरू आहे. सर्वांना शांत केलं आणि वसिष्ठ गुरुजींनी पत्र आपल्याकडे घेतलं. तोपर्यंत खूप गर्दी झालेली, आणि वसिष्ठ गुरुजींनी पत्राचं धीर गंभीर आवाजात वाचन सुरू केलं. एकंदर पत्रामध्ये 5 प्रसंग आहे. ताटिकावध, यज्ञरक्षण, अहिल्या उद्धार, धनुष्यभंग, परशुराम विदाई, असे 5 प्रसंग. आणि हे पत्र विश्वामित्रजीच्या भाषेत लिहिलेलं आहे. आता 5 वाजेपर्यंत पत्रच पुरल, पण केवट कथेपर्यंत जायचं आहे. सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे, म्हणून 2 मिनिटात पत्र संपवतो. अजिबात टेन्शन घेऊ नका. दरबार भरलेला. वाचतात वसिष्ठजी आणि सर्वांगाचे कान करून ऐकतात दरबारातले लोक. तुमच्या रामाला लक्ष्मणाला घेऊन जात असताना ताटिका नावाचे राक्षसीन जंगलात धावून आली. तुमच्या रामानं एकाच बाणात ताटिकेचा वध केला. हे वाचन संपल्याबरोबर दरबारातल्या लोकांनी टाळांचा कडकडाट केला. शिष्याचा पराक्रम ऐकून वसिष्ठजीची छाती गर्वानं भरून आली. पण प्रसंग दुसरा सुरू झाला. यज्ञाचा विध्वंस करण्याकरता तुमचे ते नेहमीचे राक्षस सुभाव आणि मारीच आलेले होते, पण तुमच्या रामानं अग्निबाणाच्या द्वारा सुभावचा नाश जाग्यावर केला आणि मारीची बिगर टोकाच्या मानानं 400 कोस पाठवला. समुद्राच्या काठाला मारीची जाऊन पडला. माझा यज्ञ पूर्ण झाला. प्रसंग दुसरा संपला. नंतर तुमच्या रामाला लक्ष्मणाला मिथिला नगरीकडे जात असताना ते शापित अहिल्या गौतमाची पत्नी दगड होऊन पडलेली तुमच्या रामाच्या रजक्कनानं त्या अहिल्याचा उद्धार झाला. प्रसंग तिसरा संपला. रावणासारख्याने हालत नाही त्या धनुष्याचे तुमच्या रामानं उचलून 2 तुकडे केले. 4था प्रसंग संपला. आणि 21 वेळा निक्षत्रे पृथ्वीकरता परशुरामासारखा वीर एवढ्या समाजामध्ये तुमच्या रामाच्या पायावर डोकं टेकून निघून जाता झाला. हे 5 प्रसंग वसिष्ठांनी वाचले. ज्यांनी पत्र आणलं होतं त्या सेवकांच्या